सर्वांना नमस्कार. जिल्हा परिषद सांगली मार्फत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स या पोर्टलवरील आलेल्या नवीन अपडेट संदर्भात माहिती घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स पोर्टलवर ग्रामपंचायत स्तरावरील माहिती भरण्यासाठी नेमकी कार्यपद्धती काय होती याबाबत माहिती पाहिली. त्यानंतर ग्रामसभेच्या नोंदी संदर्भात एक नवीन अपडेट पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच pdi.gov.in या पोर्टलवर नवीन अपडेट आलेली आहे. त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. प्रथमतः आपण pdi.gov.in या वेबसाईटवरती लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर आता नवीनच एक पेज ओपन होतंय. त्यामध्ये निर्णय ॲप नावाचं ॲप संदर्भात माहिती दिलेली आहे. यावरती QR कोड देखील दिलेला आहे. QR कोडच्या माध्यमातून देखील आपल्याला हे निर्णय ॲप डाउनलोड करून घेता येईल किंवा प्ले स्टोर वरती पंचायत निर्णय अशा पद्धतीने जर टाईप केलं तर त्या पद्धतीने देखील आपल्याला ते ॲप डाउनलोड करून घेता येईल. निर्णय ॲप वरती आपल्याला ग्रामसभे संदर्भातील माहिती भरायची आहे. त्याच्या संदर्भात आपण पुढील माहिती पाहणार आहोत. यानंतर आपण ग्रामपंचायतीचं लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप केल्यानंतर मोबाईल नंबर इज करेक्ट किंवा मोबाईल नंबर इज इनकरेक्ट इज नॉट करेक्ट हा ऑप्शन येईल. त्यामध्ये आपण त्या पद्धतीनं करेक्ट आहे अशा पद्धतीने पुढे जायचं आहे. यापूर्वी आपण पाहिलं होतं की एंटर पीडीआय मध्ये आपल्याला डाउनलोड फील्ड ऑफिस वाईज डीसीएफ फॉर्म हा ऑप्शन होता. याच्यामधून आपण डीसीएफ म्हणजेच डाटा कलेक्शन फॉर्म आपण डाउनलोड करत होतो आणि ज्या त्या विभागाला आपण ते भरण्यासाठी देत होतो. त्यानंतर 2.2 मध्ये एंटर डीसीएफ आणि अपडेट डीसीएफ असे दोन्ही ऑप्शन एकत्रित होते. ते पोर्टलवरती आता वेगवेगळे करण्यात आलेले आहेत. 2.2 मध्ये एंटर डीसीएफ म्हणजे याच्यामध्ये फक्त माहितीच भरता येणार आहे आणि आता अपडेट डीसीएफ हा जो ऑप्शन आला आहे याच्यामध्ये एंटर डीसीएफ केल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या किंवा अपडेशन करायचे असतील तर त्या आपण अपडेट डीसीएफ या 2.3 च्या टॅब वरती करू शकणार आहे. त्यानंतर हा एक बदल झालेला आहे पोर्टलवरती. जे ऑप्शन दोन्ही एकामध्येच होते 2.2 मध्ये होते ते आता 2.2 आणि 2.3 मध्ये विभागणी करण्यात आलेली आहेत. यानंतर आपल्याला 3 नंबरच्या डाटा सबमिशन या टॅब मध्ये 3.1, 3.2, 3.3 आणि 3.4 असे थोडेसे बदल झालेले टॅब दिसून येतील. यामध्ये 3.1 हा ऑप्शन आलेला आहे. याच्यामध्ये व्ह्यू डीसीएफ टू बी डिस्कस्ड बिफोर ग्रामसभा म्हणजे आपण ज्या वेळेला एंटर डीसीएफ मध्ये माहिती भरेल माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर किंवा काही दुरुस्ती असतील तर त्या अपडेट डीसीएफ मध्ये 2.3 मध्ये करणार आणि हे सगळं झाल्यानंतर आपली माहिती ग्रामसभेपुढे मांडण्यापूर्वी आपण व्ह्यू डीसीएफ टू बी डिस्कस्ड बिफोर ग्रामसभा म्हणजेच 3.1 ला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा मेसेज येईल. कॉंग्रॅच्युलेशन, एंट्री ऑफ ऑल डीसीएफ रिसीव्ड फ्रॉम द फील्ड ऑफिसेस of the line departments has been completed. Please take a print of all DCF and place before Gram Sabha for discussion and approval. म्हणजे ग्रामसभेपुढे जे काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती वाचन करण्यासाठी पहिल्यांदा त्याची प्रिंट काढावी लागेल भरलेल्या माहितीची आणि भरलेल्या माहितीची प्रिंट काढत असताना त्याच्यामध्ये वेळ आणि तारीख देखील दिसून येणार आहे. यामध्ये वेळ आणि तारीख दिसून येते. आजची तारीख दाखवत आहे त्यानंतर वेळ दाखवत आहे. त्यानुसार आपल्याला त्याच्या प्रिंट्स काढाव्या लागणार आहेत. 23च्या 23 प्रिंट आपल्याला काढाव्या लागतील आणि त्या 23च्या 23 प्रिंट आपल्याला ग्रामसभेपुढे मांडाव्या लागणार आहेत. हा एक ऑप्शन याच्यामध्ये वाढलेला आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट पीडीआय डाटा फॉर व्हेरिफिकेशन थ्रू निर्णय ॲप म्हणजे निर्णय ॲपच्या माध्यमातून आपण ग्रामसभा घेऊन शेड्यूल ग्रामसभेचं शेड्यूल ऍड करून त्याच्यामध्ये ग्रामसभेची माहिती भरून आपण आपली माहिती तालुकास्तरीय समितीकडे व्हेरिफिकेशनसाठी पाठवू शकतोय. जर तुमची ग्रामसभा यापूर्वी झाली असेल तर 3.3 मध्ये तुम्हाला फक्त ग्रामसभेची तारीख एंटर करून किंवा ग्रामसभेची तारीख टाकून
तुम्हाला तुमचा डाटा व्हेरिफिकेशनसाठी पाठवता येणं शक्य आहे. तशा पद्धतीची सोय याच्यावरती ठेवलेली आहे. यापूर्वी आपण एका विभागाचे एका डिपार्टमेंटचे डाटा पॉइंट्स भरले की लगेच सेंड करू शकत होतो. 1, 2, 4 अशा पद्धतीचे आपण डाटा पॉइंट्स चे जे डीसीएफ फॉर्म होते ते सेंड करू शकत होतो. पण आता नवीन अपडेटनुसार तुम्हाला एकूण 23 डीसीएफ फॉर्म आहेत. त्यापैकी एका डीसीएफ फॉर्म मध्ये ऑटोमॅटिक माहिती आल्यामुळे त्याच्यामध्ये माहिती भरण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. तर उरलेल्या 22 डीसीएफ फॉर्मच्या म्हणजे सर्व विभागाच्या आणि ग्रामपंचायतीच्या डीसीएफ फॉर्मची माहिती भरून पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला व्ह्यू डीसीएफ टू बी डिस्कस्ड बिफोर ग्रामसभा 3.1 मध्ये ऑप्शन दिसणार नाही, प्रिंट काढता येणार नाही आणि त्यानंतर ते पुढे देखील व्हेरिफिकेशनसाठी पाठवता येणार नाही. म्हणजे सर्वच्या सर्व फॉर्म भरणं आता सक्तीचं झालेलं आहे. ही पण नवीन अपडेट आहे. यानंतर आपल्याला 2 ऑप्शन आहेत. निर्णय ऍप वरती जाऊन देखील आपल्याला ग्रामसभेची तारीख ऍड करून शेड्यूलला ऍड करून आपल्याला ही माहिती पाठवता येईल आणि जर तुमची ग्रामसभा यापूर्वी झाली असेल तर तुम्हाला त्या ओनली ग्रामसभा डेट टू बी एंटर्ड 3.3 मधला ऑप्शन वापरून आपल्याला हा डाटा सेंड करता येईल. हा डाटा व्हेरिफिकेशनसाठी पाठवता येणं शक्य आहे. ह्याच्यामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीचा ऑप्शन येतो. इथं ग्रामसभेची तारीख टाकू शकतो आणि इथं रिमार्क आपण भरायचा आहे. रिमार्क मध्ये शक्यतो डाटा पॉइंट्स अप्रूव्ड बाय ग्रामसभा अशा पद्धतीनं जरी लिहिलं तरी चालू शकेल आणि त्या पद्धतीने त्याची प्रोसेस करता येणं शक्य आहे. त्याच्या खाली सेंड पीडीएफ डाटा फॉर व्हेरिफिकेशन टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपला डाटा तालुकास्तरीय प्रमाणीकरण समिती म्हणजे ब्लॉक लेवल व्हेरिफिकेशन कमिटीकडे हस्तांतरित होईल आणि यानंतर बऱ्यापैकी ग्रामपंचायतीचं काम पूर्ण होईल. मी बऱ्यापैकी अशासाठी म्हणतोय कारण तालुकास्तरीय प्रमाणीकरण समिती म्हणजे ब्लॉक लेवल व्हेरिफिकेशन कमिटीने जर तुमचा डाटा व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट केला तर आपल्याला 4.1, 4.2, 4.3, 4.4 मध्ये काम करावं लागेल आणि जर रिजेक्ट नाही केला तर ग्रामपंचायत स्तरावरचं काम पूर्णतः संपलेलं असेल. या पद्धतीनं आपल्याला नवीन अपडेट्स जे आहेत त्या नवीन अपडेट्स नुसार आपल्याला कामकाज करता येणं शक्य आहे. या पद्धतीने नवीन अपडेट नुसार ग्रामसभेची तारीख आणि निर्णय ॲपचा वापर करून लवकरात लवकर माहिती भरून आपण जर तालुकास्तरीय समितीला पाठवणं गरजेचं आहे. सर्वांना पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.